महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पालकमंत्री म्हणतात शहरातील कोयता गँग गुन्हेगारी संपली पाहिजे. त्याच वेळी पुण्याच्या चारही दिशांना त्यांनी दिलेल्या उमेदवारांची यादी पाहिली तर ती कोणत्या तत्वात बसते हे त्यांनीच सांगावे, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी थेट पवारांवर निशाणा साधलाय. महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात शीतयुद्धाच्या ठिणग्या उडत असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहराचे कारभारी कोण यावरून या दोन नेत्यांमध्ये एकमेकांना शहकाटसह देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे परिणाम महापालिका निवडणुकीपूर्वी तसेच उमेदवारी वाटपामध्ये दिसले आहे. येत्या काळात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन नेत्यांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतील असे चित्र सध्या राजकीय वर्तुळात आहेत. पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.